पाहुणं तुम्ही बसा गप्पा मारत, मी चहा आणते तुमच्यासाठी. ना आता येईल मजा. कळू द्यायच्या नवऱ्याला गावात ही जी काय इमेज आहे ते. तुम्ही सगळे इथे? तुमची माफी मागायला आलोय. तुम्हाला विनाकारण लय काय काय बोललो, चुकलं आमचं. आम्ही आपणवर विश्वास ठेवून तुमचा क्लास बंद पाडला, खरं चुकलं आमचं. पोरासने बी तुमचा लय लढा लागलाय. घरात कुणाचं काय ऐकत नाही, पण सगळं तुमचंच ऐकते ती. म्हणून आम्ही उद्यापासून त्यांना क्लासला पाठवणार. चालेल, पाठवा ना उद्यापासून. बर ठीक आहे, येतो. हो हो या. पाहुणं चहा. मंजू आता आलीस तर जीवनच जा. नको आजी, उगाच कशाला तुम्हाला त्रास. तू नको ज्यूस, माझा जावाय जेवण. मंगल वाईस माझ्या जावायसाठी गोडधोड कर ग. वय करते. काय मूर्ख अडाणी माणसं आहेत. त्या मंजूच्या नवऱ्यात काय एवढं कौतुक करण्यासारखं, त्याच्याशी इतक्या गप्पा मारण्यासारखं. त्या मंजूच्या नवऱ्याला त्याची जागा दाखवावीच लागेल. तुम्ही बसायचं. हा मंजू दीदी तू जातीस, मग मी येतो. चल. दाजी, आप मुंबई में रहते थे? हो. मग तुम्ही फिल्म सिटी पाहिली असेल ना? हो. बहुत बड़ी है क्या? खूप मोठी आहे. कॉलेजमध्ये असताना मित्रांसोबत गेलो होतो एकदा. मलाही ऍक्टिंग आवडायची. मला भी एवढी आवडती की पूछ नाही मत कितनी आवडती. मी भी हिरोईन बनणार. तुझ्यात स्पार्क आहे बघ, नक्की होशील तू हिरोईन. सच में? हो. डिंपल, पाहुण्यांसाठी चहा पाणी वगैरे विचारशील की नाही, का फक्त गप्पा मारत बसणार आहेस? मागाशीच पिलेत ते चहा. अरे परत एकदा दिला तर काय फरक पडणार आहे. जा, त्या निमित्ताने मी एक येईन. ठीक है, लाती हूँ. हॅलो. हे कधीपासून असं व्हीलचेअरवर? 10 वर्ष झाली. मूर्ख आहे काही बाई. 10 वर्ष असल्या माणसाबरोबर संसार करतीये. एवढी सुंदर आहे, त्याचा हिला काहीच उपयोग करून घेता आला नाही. ती फक्त लग्न करायचं म्हणाली असती तर लाईन लागली असती लोकांची हिच्याशी लग्न करायला. दहा वर्ष कमाल आहे तुमच्या नवरा बायकोची. हा डॉक्टर अमर बरोबर काय बोलतोय? म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये पण त्यांनी तुमची साथ नाही सोडली. तुम्हाला खरं सांगू का, माझ्या क्लिनिकमध्ये कितीतरी केसेस येतात. मी कितीतरी जोडपी बघितली. ऍक्सिडेंट मध्ये नवऱ्याचा एक पाय जरी गेला ना तरी घटस्फोट घेतलेले कितीतरी केसेस पाहिलेत मी. पण तुम्ही लकी आहात, तुम्हाला मंजुळासारखी बायको मिळाली. हो, हे अगदी खरंय. मी खूप नशीबवान आहे की मंजू माझ्या आयुष्यात आहे. हो, पण मला खूप वाईट वाटतं त्यांचं. त्या खूप सहन करतायत. म्हणजे पेशंटपेक्षा पेशंटची काळजी घेणाऱ्या माणसाचं मला खूप वाईट वाटतं. खूप दया येते त्यांची. बघा ना, घरचं करा, आर्थिक बाजू सांभाळा, आजारी माणसाचं सगळं करा. आतून किती खचले असल्या ना तरी चेहऱ्यावर दाखवणार नाहीत त्या. तुमच्यामुळे सतत त्यांना स्ट्रॉंग असल्याचा आव आणावा लागत असेल. हा, तुमच्याही हिमतीची दाद द्यायला हवी म्हणा. तुमच्या ठिकाणी दुसरा कोण माणूस असता ना तर त्याने कधीच आत्महत्या केली असती. पण तुम्ही तर. डॉक्टर, काय बोलताय तुम्ही हे? मंजू, मला आत्ताच्या आत्ता घरी घेऊन चल. मला नाही थांबायचं इथे. अहो पण मी तुला सांगितलं ना, मला घरी घेऊन चल. दाजी, चहा तर घ्या. नकोय मला चहा. मंजू, मला घरी नेणारच की नाही? हो हो नेते. डिंपल, सरू आजीला सांग आम्ही गेलो म्हणून. जेवायला परत कधीतरी येऊ. वय सांगते. डिंपल, मला चालेल चहा. देतेस ना? तुम्ही का त्रास करून घेताय ह्या अशा निगरगट्ट आणि असंवेदनशील माणसाच्या बोलण्याचा?
मम्मी मी आम्ही तुला शेंगा फोडाय मदत करतो. आणि तुझा अभ्यास? तू तर झाला. अगं मी सम्राट बॉय का नाही म्हणून माझा अभ्यास लगेच होतो बघ. आणि मम्मी तू आज बघितलंस का? अगं मंजू दीदी नाही का नाही तिच्या नवऱ्याला मी सम्राट बॉय हाय अशी ओळख करून दिली. टोन्या, ते सम्राट बॉय नसतं, स्मार्ट बॉय असतं. येड. होय मी तेच म्हणालो की मग. ठेव खाली. एवढं खावंसं वाटतं तर स्वतःच्या हाताने सोलून खा की. हात मोडलेत वय तुझं. मम्मी आजीला दिसतंय. वय समजा दिसतंय त्यांना. मंजूचा बी चांगुलपणा पहिल्यांदा त्यांनाच दिसला होता. मंजूवरची बला टळली ही बरं झालं बया. ही होणारच होत. ती मस्त खमकी आहे. माझ्यापाशी वाढली आहे ना ती. लहानपणी तर कुणाला घाबरायची नाही. पोरांसंग गोटे खेळायची, चिंडू फळ खेळायची, भवरा फिरवायची आणि कसला बी खेळ असला ना तर ती हार मानायची नाही. अयो एवढी डॅशिंग होती होय मंजू दीदी. मी तर म्हणते सगळ्या पोरींनी खमकेच राहायला पाहिजे, म्हणजे कुणाची टाप होणार नाही तारच द्यायची. पण आजी, तिला किती त्रास होत असेल ना. नवऱ्यासाठी तिला किती काय करावं लागत असेल. तिच्या जागी जर दुसरं कुणी असतं ना तेवढं केलं बी नसतं. होय खरं आहे. कुठली बाई एवढे वर्ष आपल्या नवऱ्याचा त्रास सहन करील? करत्या त्या. कितीतरी बायका अशा असतात. तुम्हा पुरुषांना ना बाईचं काळीजच कळत नाही. बाईने आपल्या नवऱ्याला जीव लावला की लावला. मग तो कसा हाय, त्याची परिस्थिती कशी आहे याचा काय बी विचार करत नसती. मग सुखात जशी ती संग उभी राहते ना तशी दुःखात बी त्याच्या संग राहते. मम्मी, तिचं लव्ह मॅरेज आहे म्हटल्यावर फिर तो और प्यार करती रहेगी ना. अगं डिंपी, प्रेम कमी जास्त असं काय असतं वय? प्रेम प्रेम असतंय आणि ती काय असं मोजता येते वय? बाई आपल्या नवऱ्यावर प्रेम करती म्हणल्यावर मागचा पुढचा काय बी विचार करत नाही बघ. मग तिचं एकच काम असतंय, प्रेम करत राहायचं. बाईला प्रेम करायला आवडतंय आणि नवऱ्याला प्रेम घ्यायला आवडतंय. म्हणून तर आपल्या नवऱ्याच्या सुखासाठी समद घरदार सोडून येते, सगळं सोचती, सहन करते. बाई आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली ना काय बी कठीण नसतंय बघ. मग किती बी संकट आली ना तरी संसाराचा गाडा आपसूक वडला जातोय बघ. मम्मी, मी आज बघितलं ना मंजू ती लहान पोरासारखं तिच्या नवऱ्याचं लाड करत होती. होय मम्मी. अगं आहेत की. अगं जर एखाद्या बाईचं लगीन झालं तर मग ती फक्त तिच्या नवऱ्याचाच लाड करते होय. मग हक्काचा नवरा असताना दुसरा कशाला कोणाचा लाड करेल र येड. म्हणजे आता मंजू दीदी माझा लाड करणार नाही होय. येतो बघा कुणाला कशाचं तर बुडकीला केसाच. ठेव खाली. अगं आजी मी नव्हतो, दीदी हाय. लाकडं 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 पेटवा, लाकडं लाकडं पळवा, थंडीचे माकडं 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 हे पेटवा, लाकडं 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 बघा, लाकडं लाकडं थंडीची पळवा, माकडं 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 बघा, माकडं माकडं दंग 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 दंक दंग दंक दंग. ए बाजा, अरे इकडं परिस्थिती काय आणि तुझं काय चाललंय? इथं आग लागली रे, आग. ए अरे दिसतंय की म्हणून तर बसलोय शेकत. अरे ही नाही, इथं लागली इथं. ए देवदास, होऊ नकोस एवढा उदास. परत जर का काय हे बोललास का नाही तुला उचलून जागी टाकीन एका दुखीतच. नाही. नाम्या, ए नाम्या, तुला कसला आवाज आला कर आता? कसला? अरे ती असा कसला बी आवाज करून मला घाबरू नको. आधीच सांगतोय. आधीच मला भूता घेतांची लय भीती वाटते.
आणि माझा मूड बी नाही आज. अरे म्या अरे म्या नाही काढला आवाज, आईच्या सांगते. हाला का हाला? अरे खरंच रे बजा, खरंच येतोय की बजा. चिचेच्या झाडावर कुणीतरी असतं असं म्हणतात लोक. ए नाव्या, अरे ही मला कशाला सांगितलंस? मला तर लय भ्या वाटतं बघ भूतांचं. तू प्यालवान आहेस प्यालवान. अरे पैलवान असून म्हणून काय झालं? पैलवान काय भूता सोडतायत वय? भूतांकडे एक्स्ट्राची पावर असते, एक्स्ट्राची. हा आला का आला आवाज? हा नाम्या, आपण काय करू माहिती का? दोघं एकदम सगळंच माग बघू. चाल. 1 2 3. कोणाचं नाव? बाबू दादा आहे, बाबू दादा. बाबू दादा करायची काय गरज होते? तोंडाला बोलता येत नाही? ते तोंडाला मफरल होते ना, बोलता नाही आले. काय मग बाबू दादा एकदम टेन्शन मध्ये दिसताय. नाम्या ते दे ना थोडी. संपली. ठीक आहे संपली. नाही तिथं अर्धी आहे, ती चालेल मला. मला तर दिसलीच नाही. संजू काय करतोयस? बोल, काय काम आहे? का काही काम असेल तरच मी तुझ्या घरी यायचं का? नाही, कारण आपलं नातं फक्त कामापुरतच आहे ना. असं का बोलतोय संजू? मग दुसरं काय बोलू? तुझ्या आयुष्यातली एवढी मोठी गोष्ट लपून ठेवलीस तू माझ्यापासून. मित्र म्हणतेस ना मला, मग आधी सांगायला काय झालं होतं सगळं? नाही सांगितलं, कारण ऑलरेडी तू माझ्यासाठी इतकी धावपळ करतोयस, मला तुला अजून त्रास नव्हता द्यायचा. तुझी कामं करून मला त्रास होतो हे कोणी सांगितलं तुला? आणि आपल्या माणसाला मदत करण्यास कधी त्रास होतो का? मग आपल्या माणसाकडून चूक झाल्यावरती त्याच्यावरती इतकं रागवतात का? हे असं तुसड्यासारखं वागतात का? मग दुसरं काय करू? तुझ्या नवऱ्याबद्दल मला आधी सांगितलं असतं तर तुला मदत तरी करता आली असती मला. मग आता करतोयच की. खरं सांगू संजू, तू माझ्यासाठी खूप केलं आणि करतोयस. तू मला, आमच्या घराला आपलं मानतोस ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. अरे याच आशेने तर मी आले गावात. ज्यावेळी मी ठरवलं ना गावाकडे यायचं, त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर पहिला तूच आलास. म्हणून दुसऱ्या कोणालाही न सांगता मी तुला पहिल्यांदा फोन केला आणि सांगितलं की मी या गावात परत येते. आणि राहिला प्रश्न माझ्या नवऱ्याचा, त्याच्या आजारपणाबद्दल त्याला कोणी सहानुभूती दाखवलेली अजिबात आवडत नाही. म्हणून तुला मी सांगितलं नाही. तुला हर्ट झालं असेल, राग आला असेल तर सॉरी. आपल्या माणसाला कोणी सॉरी म्हणत नसतं, नाही तर परत राग येईल मला. ठीक आहे बाबा, नाही म्हणणार सॉरी. जोपर्यंत मी तुझ्या हातचा चहा पित नाही ना, माझा राग जाणार नाही. हा आता तरी तुझ्या घरात मला चहा प्यायला घेशील ना? बघितलंस का धने, माझी मंजू कशी धुतल्या तांदळागत खाय ते, आणि तू लागली होतीस तिला नाव ठेवायला. पया, मी कधी नाव ठेवत होते? हा, आता गाव नाव ठेवत होतं म्हणून मी बी म्हणत होते. अगं त्या कंपाऊंडरनीच गावातल्या माणसांच्या मनात भरावलं असेल. आता तुला कसं पैसे दिले की लगेच तू लागली त्याच्या बाजूने बोलायला. गावातल्या माणसांवरनं लिंबू फिरवला असेल. आलाय मोठाले शाना बनायला. त्याला वाटलं आता मंजूला हाकलून द्यायचं गावातनं, का त्याच्या बापाचं राज्य आहे वय? अगं मंजूला नाही ना काढलं गावानं बाहेर, मग दे की इशे सोडून. असं कसं सोडून दे? त्या कंपाऊंडरनं लय तारा दिलाय तिला, आणि तिने चांगला धडा शिकवलाय बघ. अगं पण डॉक्टर चांगले आहेत तसे. तरी बी नरकात जागा मिळायची नाही त्याला. आतल्या गाठीचा आहे. मंजूने चांगलं त्याचं तोंड बंद केलंय. मुडदा टापलाय तिला गावातनं बाहेर घालवायला.
पण माझी मंजुळा त्याच्यापेक्षा हुशार आहे. त्याला पुरून उरती का नाही बघ. हे असं काय करतेस? मी काय बारकी पोरगी आहे बाई गुदगुल्या करायला? अगं गुदगुल्या नव्हती करत, डॉक्टर ऐकत्यात म्हणून खुणवत होते तुला, पण तुझ्या तोंडाचा पट्टा थांबतोय वय. गेला आता ती, ऐकलं तुझं समज. मग ऐकू दे की ऐकलं तर. मी काय भीती वय त्याला? त्याच्या तोंडावर बोलील. चावडीवर हाणायचं आणि कुणाला सांगू नको म्हणायचं. आपल्याला नाही जमत ती. डॉक्टर येऊ का? या बसा. ते अंगाला वात आलंय म्हणून आलोया. ते मागच्या आठवड्यात बी आलो होतो, पण काय फरक नाही जाणवला. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी चांगला डॉक्टर नाहीये, मला काही जमत नाही, मी दिलेल्या गोळ्या औषधांनी काही फरक पडत नाही. हो नाही तसं कुठं म्हणतोय मी. मग आता काय म्हणाल तुम्ही? असर पडत नाही? अहो या गावातले लोक मला देव माणूस म्हणतात. गावातले सोडा, बाहेरच्या गावातले लोक मला देव माणूस म्हणतात. वय की मी कुठं नाही म्हणतोय, पण ते अंग दुखायचं थांबा ना म्हणून. बरं थांबा, 500 रुपयांच्या गोळ्या देतो तुम्हाला, त्या घ्या, बरं वाटेल. एवढं बरं व्हायचंय ना? की परत औषधाचा फरक नाही पडला म्हणून पुढच्या आठवड्यात दाखवायला यायचंय? नाही. ठीक आहे, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम, 500 रुपये. काय डॉक्टर काय चाललंय? वेळ जात नाही माझा, टाइमपास करत बसले. जोक? अहो काय जोक करताय डॉक्टर तुम्ही? अहो तुम्हाला काम नाही असं कधी होईल का? बजा तुझं काय काम आहे लवकर सांग. अहो ते काय नाही, सकाळी पोरांना तालमीत आहे का नाही कुस्तीचं डाव शिकवत होतो, त्यात त्याला एकाला असं हित तसे लागले बघा. एखादी गोळी असं तर द्या की. ही गोळी दे, बरं वाटेल त्याला. 50 रुपये. 50 रुपये? बजा ही गोळी दे, त्याला बरं वाटेल. डॉक्टर तुम्ही मंजीच्या नवऱ्याला भेटला का? म्हणजे का नाही कुणाला घरात घेत नव्हती, तुम्हाला काय बाय बोलली का नाही तेव्हा लय राग आलता मला त्याचा. पण काल लगा 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 तिच्या नवऱ्याकडे बघितलं, माझ्या काळचं असं धास झालं. कसं सच झालं बघा. लय म्हणजे लयच वाईट वाटलं मला. बजा इथून पुढे माझ्या दवाखान्यात मंजुळाचा विषय अजिबात काढायचा नाही. नाही म्हणजे मला दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती दुःख बघवत नाही, तुला तर चांगलंच माहिती आहे. त्रास होतो रे खूप, म्हणून म्हटलं की मंजुळाचा विषय नको काढूस. हा तर 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 असं म्हणजे असंच असेल बघा. अहो माझ्यासारख्या रांगड्या गाड्याच्या काळज असं दर झालं. तुमचं काळीच तर असं सशाच आहे. सत्य. बजा ही गोळी त्याला दे, बरं वाटेल. होय होय. आता तुम्ही गोळी दिली म्हणल्या त्याचं घरीशी लागणं थांबलं असेल. हा बजा ही गोळी त्याला खायला दिल्यानंतर थांबेल का तू इथेच बोलत बसल्यानंतर कसं होईल? ये. होय होय. तुझं काय? बाहेर पेशंट आले असतील, जा बघ. डॉक्टर लईच त्रास झालेला दिसतोय तुम्हाला. एवढा राग चांगला नाही हा. आणि तुमच्या चेहऱ्यावर बी दिसतीया. डिंपल बाहेर पेशंट आले असतील, जाऊन बघ जा. देखती हो.